तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा हा ब्लॉग चालू होत आहे आत्ता सकाळच्या 4 वाजता आणि हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे, कंटिन्यू 4 दिवस. बिकॉज मयूरचं लग्न आहे, डेस्टिनेशन वेडिंग आहे, पचगणीमध्ये आहे. तर हा व्हिडिओ 4 दिवस कंटिन्यू चालणार आहे मित्रांनो. आणि आत्ता आम्ही जस्ट निघत आहोत 4 वाजता बरोबर. कालच रात्री सगळी पॅकिंग वगैरे करून ठेवली, सगळं बॅग वगैरे पॅक केले आहेत आणि गाडीमध्ये सगळं पहिले लोड करून टाकलेलं आहे. मम्मी पप्पा ऑलरेडी तिथे पोहोचलेले आहेत. तर आत्ता आम्ही निघालो आहे, मी, मम्मी, आर्यन आणि आशू. सो आत्ता रस्त्यातल्या घडामोडी दाखवत मी तुम्हाला जाणार आहोत पाचगणीला घेऊन. सो मित्रांनो, कंटिन्यू माझं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि असेच मला तुमचं शेअर अँड लाईक मला भेटत राहिलं पाहिजे. सो बाय, भेटू डायरेक्ट पाचगणीला. मॉर्निंग फ्रेंड्स, आता वाजलेले आहे, किती वाजले, 6:38. आणि क्लायमेट ॲक्च्युली आम्ही कॅप्चर करायचं विसरलो. आम्ही एन्जॉय करत होतो क्लायमेट, बट आता मी तुम्हाला थोडंसं दाखवते तो पार्ट आल्यावर. क्लायमेट इज रिअली जस्ट ऑसम. आणि खरंच थंडी आहे, कारण की विंडोज सगळे एकदम थंडे झालेले आहे. हो ॲक्च्युली ना मोबाईलमधनं नाही होत यार, बट जे रिअलमध्ये ना, वाव. सो येस आकाश, गुड मॉर्निंग गाईज. खूप मजा येते. आम्ही मॅकडीला थांबलो होतो, कॉफी घेतली. त्याच्या आधी आम्ही पनवेलला पण थोडंसं थांबलो होतो. तिथे आम्ही अंडा पाव खाल्ला, ऑमलेट पाव आणि मॅगी. आणि आता आम्ही थेट जाणार आहोत डायरेक्ट पचगणी. म्हणजे आत्ता तरी असा विचार केला की डायरेक्ट जायचं, बिकॉज 2 तास 52 मिनटं, म्हणजे जवळजवळ 3 तास आहेतच. सो बघू. खूप छान असं क्लायमेट आहे, क्लायमेट बघू शकता तुम्ही. जस्ट ब्युटिफुल. पचगणीमध्ये येस फ्रेंड्स, फक्त हा सन बघा, इतकं सुंदर वाटतं ना यार. आय कॅन्ट बिलीव्ह दॅट वी आर इन इंडिया. हे सगळं मला आकाश बँकॉक सारखं वाटतं यार. सेम असाच व्ह्यू होता. सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. लुक ॲट द सन यार. ऑसम क्लायमेट. सुपर हॅपी मॉर्निंग वाटतं, हॅपी या. सो गाईज, आम्ही पोचलेलो आहोत पचगणीला आणि आता आम्ही रूममध्ये एंटर करतो. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळालं असेल मला किती झोप आली आहे. सो आम्ही रूममध्ये एंटर करत आहोत. तुम्ही तुम्हाला दाखवतो रूम. How's it? It's very nice. व्यू आहे आणि छान गार्डन. वाव, इथे आर्यन पळणार आहे या रूममध्ये. ते असणार. प्रेस कर. ओके, व्हेरी नाईस. काही वॉशरूम आहे. झोप आली. चलो झोपूया. तर मित्रांनो, थोडासा मला आराम करायचा आहे आता. थोडासा मी आराम करणार आहे आता, बिकॉज 1 ते 1.5 तासानंतर परत 1 वाजता आम्हाला जायचं आहे बाय. व्हेन्यूवरती. सो बाय. तर गाईज, हळदीची तयारी झालेली आहे आमची. आम्ही हळदीसाठी रेडी झालेले. येल्लो ड्रेस कोड आहे आमचा. मम्मीला मारला यांनी. सो आता आम्ही निघालो आहे हळदीसाठी. सो भेटूया आपण डायरेक्ट व्हेन्यूवरती. सो गाईज, आम्ही पोचलेलो आहोत व्हेन्यूवरती. हा क्लाउड मिस्ट. इथे आहे माझं डेस्टिनेशन वेडिंग. हो, मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये.
ऊन पण आहे, थंडी पण आहे मित्रांनो. तर गाईज डेकोरेशन चालू आहे इथे, थोडा चालू होणार आहे. आय शो यू. भंडारे फॅमिलीचं आगमन कालच झालं होतं. सगळ्यात पहिला पोचलेला वराडामधला सगळ्यात पहिला रात्री माणूस. 1:30 वाजता पोहोचला. रात्री 1:30 वाजता पोचलेला पंटी भावी नगरसेवक. आता आतमध्ये कोण कोण दाखवूया. ओ अरे झालं का जेवण. वराड बघा मित्रांनो. पप्पा हे पप्पा आहे. हे वराडातला सगळ्यात पहिला मेंबर आपण आहे. तो 4 दिवसापासून वराडामध्ये गवर देवाबरोबर फिरतो. तर मित्रांनो सगळ्यांची ओळख करता करता इथे संध्याकाळ होणार आहे असं वाटतं. असून गरम खूप होत आहे मित्रांनो. आणि हळदीचा प्रोग्राम थोड्याच वेळात चालू होतो. नवरदेव कुठे आहे. पाणी सगळ्यांना विचारू आपण जेवण झालं का. मम्मी जेवण झालं का. हो झालं जेवण. काकी जेवण झालं का. तुमचं जेवण झालं का. नाही झालं. ही जेवत नाही कारण ही डाईटवर आहे. हिला शुगर नको आहे, हिला भात नको आहे, हिला चपाती नको. आता इथे काय द्यायचं. फक्त हवा. तिला हवेचा भात, हव्याची चपाती, हव्याचीच भाजी आहे. म्हणून हे हवेचं डेस्टिनेशन घेतलेलं आहे. मिताज हा मितांश आहे. हाय करो. त्याला गाडी पाहिजे. सो भेटू थोड्याच वेळात. तर गाईज हळदी समारंभ चालू झालेला आहे जोरात. इकडेच बोला. येऊ दे ना. चलो चलो आर्यन. झाली हळद. मला दाखवतो हळदी. हळदीचा सेटअप आहे मित्रांनो हा. इव्हेंट चालू झालेला आहे. इथे गेम्स चालू आहेत. इकडे एक म्हणजे आपल्याला 1 मिनिटाची वेळ आहे. आधी या खेळातील यांचं झालं की तुम्हाला सेम खेळायचं. त्यामुळे फक्त आता रूल ऐकून घ्या. 1 मिनिट. ट्रायल नाही, सुरुवातच तुम्ही करायची. ट्रायल वगैरे आपल्याकडे काही नसते. 1 मिनिट साईड सरकतो. हे छोटे छोटे गेम्स चालू आहेत आणि मित्रांनो व्ह्यू तर 1 नंबर आहे. तुम्हाला काय करायचं. म्युझिक सुरू झालं एकाला एक व्ह्यू आहे हा उद्याचा लग्नाचा स्टेज. पटकन शॉट उचलायचा. जायचं तुमच्या समोर जे थांबले तुम्हाला कॅच करेल. आणि यानंतर गाईज मस्त गेम होता. समोर स्ट्रॉ समोरच्याच्या डोक्याला लावायचा आणि स्वतःच्या आंबोड्यामध्ये तो स्ट्रॉ घुसवायचा आणि त्यात सगळ्यात जास्त पिसारा फुलेल तो विन आहे. असा भारी गेम होता. काही सगळ्यात स्पेशल माणूस तुम्हाला आज मी भेटवतो. हे आहेत आपले नवरदेव. मयूरचा लग्न आणि भरपूर धावपळ झालेली आहे. कसं वाटतंय मयूर. छान वाटतं आहे. 7 वर्षाचा प्रयत्न झाला आहे. 7 वर्ष कंप्लीट आणि आता माझी एंट्री आहे आणि मी एंट्री करत आहे. ओके तर आपण दाखवतो.
इकडे एक अजून एक गेम आहे जो आता आशू कम्प्लीट करते. आशू काय करते? ओके, शोधून काढलं म्हणजे प्रेम आहे अजून भरपूर. भरपूर आहे. ओके ठीक आहे. मी आज रात्रीपर्यंत आशू नाव शोधतो तू माझं नाव शोध. शोधतो थोडं ना, एक रात्रीपर्यंत शोधतो मित्रांनो. आज फुल टाइमपास.